कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आई वडिलांचं ऐकणं खूप गरजेचं असतं. काय होतं, कधी कधी आपण काय करतो, इग्नोर करतो, आई वडिलांच्या शब्दांना इग्नोर करतो. माझ्यासारखं कोणच शहाणं नाही. मम्मी पप्पा शिकलेले नाहीत, काय करते तेव्हा त्यांना. पण ते शिकलेले असो किंवा नसो, ते प्रत्येक मुलाला आपले आईवडील चांगलं सांगणार. ऐकणार ऐकत आहेत, आणि जे नाहीत ऐकत ना, आठवण येते त्यांना परत. अरे माझी आई काय सांगत होती, त्या टायमाला मी ऐकलं असतं ना, खरंच बरं झालं असतं. नंतर डोळं उघडतात, जेव्हा तोंडावर आपटते ना, तेव्हा नंतर डोळं उघडतात. ज्याला आई वडील आहेत त्यांची गोष्ट सांगते. मला तर कधी आई वडील नव्हते, असो ना नव्हते, आणि खरंच त्यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याकडे पैसा पाणी असो नसो, त्यांच्या शब्दाचा जरी सपोर्ट ना, खूप मोठा सपोर्ट शब्दाचा पण. पण नाही काही लोकांना कळत, काय करणार. आमच्या नशिबात नव्हते आई वडील पहिल्यापासूनच, लहानपणापासूनच. मी कोणाची अपेक्षा केली नाही. पहिल्यापासून एकटं राहायची सवय लागली, ते एकटंच राहायची सवय लागली. काय खरं असतं, कोण कोणाचं असतं. आई वडिलाशिवाय जग दुनिया नाही. 4 दिवस मुलगी आई वडिलाच्या इथं जाते, मनातले सुख दुःख सांगते. तीच खूप लई मोठी गोष्ट आहे. पण ज्यांना आहेत ना आई वडील, त्यांना किंमत नाही आहे. तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या आई वडिलांचं काय, सांगन टाईम आल्यावर. कधीतरी टाईम आल्यावर त्यांच्याबद्दल पण सांगन तुम्हाला, काय झालं होतं, का ते मला सोडून निघून गेले, सांगन. आणि मध्ये सांगितलं पण असं नाही एखाद्या व्हिडिओमध्ये, पण तुम्ही कुठं माझे व्हिडिओ बघता. साधे व्हिडिओ असतात ना, म्हणून तुम्हाला आवडत नाहीत ना, तुम्ही बघतच नाहीत माझे व्हिडिओ. बोलले पण असं मी कधी कधी राग आला ना, मग बोलून दाखवतो. राग आला, वाईट वाटलं ना, मग बोलते मी, सांगते त्यांच्याबद्दल. पण एवढी डिटेल देत नाही, थोडं थोडं सांगते, एवढं नाही सांगत. पण नक्की सांगेन त्यांच्याबद्दल तुम्हाला.